नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आपला जो 7वा घटक आहे लोकप्रशासन, या 7व्या घटकाला आपण आज सुरुवात करतोय. तुम्ही 6व्या घटकाचे सगळे स्वाध्याय, न्यायमंडळाची भूमिका याची स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण करावयाचे आहेत. सर्व स्वाध्याय म्हणजे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी या तिन्ही प्रकारचे प्रश्न स्वाध्याय वहीमध्ये तुम्ही लिहून पूर्ण करायचे आहेत. कारण न्यायमंडळ हा घटक शासन संस्थेच्या 3 घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे या घटकांवरती दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळं या प्रकरणाचे सर्व स्वाध्याय तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये परिपूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामध्ये मग सहसंबंध स्पष्ट करा असेल, आपले मत नोंदवा असेल, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मोठा प्रश्न असेल, चूक की बरोबर सहकारण असेल, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना असेल, हे सगळे प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता आपला 7वा जो घटक आहे लोकप्रशासन. आता शासन आणि प्रशासन कोणत्याही शासनाचं यशापयश हे त्या शासनाला लाभलेल्या प्रशासकीय सेवकांच्या कार्यक्षमतेवरती आणि गुणवत्तेवरती अवलंबून असते. प्रत्येक राष्ट्राच्या शासन संस्थेमध्ये प्रशासकांची निवड करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. आपण भारतामध्ये प्रशासकीय सेवकांची निवड करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या 2 स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवकांची निवड करत असतो. आणि हे प्रशासन राजकीय कार्यकारी प्रमुखांना म्हणजे खाते प्रमुखांना योग्य त्या स्वरूपाचा सल्ला देण्याचं कार्य करत असतात. राजकीय परिस्थितीनुसार राजकीय कार्यकारी मंडळामध्ये कालांतराने बदल होतो, परंतु प्रशासन हे स्थिर आणि कायमस्वरूपी असल्यामुळे प्रत्येक खात्यासंबंधीची तांत्रिक बाबींची माहिती ही प्रशासकीय सेवकांना अधिक प्रमाणात असते आणि त्या माहितीच्या आधारे ते राजकीय कार्यकारी प्रमुखांना योग्य तो सल्ला देण्याचं कार्य करत असतात. आणि प्रशासकीय सेवकांनी दिलेल्या सल्ल्यांच्या आधारे किंवा सचिवांनी दिलेल्या सल्ल्यांच्या आधारे राजकीय कार्यकारी प्रमुख आपल्या खात्याची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असतात. राजकीय कार्यकारी प्रमुखांनी धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर अशा धोरणात्मक निर्णयांची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची भूमिका ही प्रशासकीय सेवकांची असते.
प्रशासकीय सेवक त्याची अंमलबजावणी करत असताना काही मूळ कायद्याशी सुसंगत अशा स्वरूपाचे नियम आणि पोटनियम तयार करत असतात, की ज्या नियम आणि पोटनियमांच्या आधारे त्या कायद्याची प्रत्यक्ष कार्यवाही होत असते. त्याला आपण प्रदत्त विधिनियम किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशन असं म्हणतो. आणि म्हणून प्रशासकीय सचिव किंवा प्रशासकीय कार्यकारी मंडळ आणि राजकीय कार्यकारी मंडळ या दोन घटकांमध्ये असणारे संबंध किंवा त्यांच्यामध्ये असणारा सुसंवाद हा निश्चितच त्या खात्याच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने त्या खातेप्रमुखांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून या दोन्हीमध्ये असणारे संबंध हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. म्हणून प्रशासकीय सेवकांची निवड करत असताना ती गुणवत्तेच्या आधारे केली जाते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या दोन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवकांची निवड होत असल्यामुळे प्रशासकीय सेवक हे सेवा तत्पर असणं आवश्यक आहे. त्यांच्या कार्यक्षमतेसाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सिद्ध केली जाऊ शकते. म्हणून लोकप्रशासन या बाबीमध्ये शासनाने तय केले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संसाधनांचे संघटन व व्यवस्थापन म्हणजे लोकप्रशासन. अशी लोकप्रशासनाची व्याख्या सर्वसामान्यपणे सांगितली जाते. शासनाने तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संसाधनांचे संघटन व व्यवस्थापन म्हणजे लोकप्रशासन. आता शासन ज्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करते त्या प्रयत्नांना मानवी व भौतिक संसाधनांचे संघटन आणि व्यवस्थापन प्राप्त होण्याची आवश्यकता असते, तरच ते शासन त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकते. हर्बर्ट सायमन यांनी एक लोकप्रशासनाची व्याख्या सांगितली पहा. ते म्हणतात की सामान्य मान्यतेनुसार लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य ही प्रशासनामध्ये सहभागी होतात. स्थानिक पातळीपासून ते राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत असणाऱ्या शासनाच्या सर्व घटकांमध्ये सुसंवाद असण्याची आवश्यकता आहे. तरच ते शासन योग्य त्या पद्धतीने आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकते. लोकसहभाग आणि लोकचळवळ ही या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. कारण
कोणताही सामाजिक प्रश्न हा लोकसहभागाशिवाय आणि लोकचळवळीशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा मानला जातो. लोकप्रशासन म्हणजे राज्याच्या घडामोडी उपायोजन केलेली व्यवस्थापनाची कला आणि शास्त्र. या भूमिकेतून ल्युथर ग्युलिक आणि लिंकन रिविक यांनी म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य ही त्या लोकप्रशासनामध्ये महत्त्वाची मानलेली आहेत. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक घटकांच्यामध्ये असणारा समन्वय हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जातो. आता राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये असणारे जे काही परस्पर संबंध आहेत, हे परस्पर संबंध या व्याख्यांच्या आधारे आपल्याला लक्षात आलं असतील की शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये योग्य तो प्रकारचा समन्वय असण्याची आवश्यकता असते. कारण शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची भूमिका ही त्या प्रशासनाला पार पाडावी लागते. वरील सार्वजनिक धोरण कायदे कसे तयार केले जातात याबद्दलचा अभ्यास आपण केलेला आहे. या विषयात राजकीय पक्ष आणि इतर संघटना, इतर शासकीय संस्था, संसद, निवडणूक आयोग इत्यादींचाही अभ्यास केला जातो. लोकप्रशासन या सार्वजनिक धोरणांची व कार्यांची अंमलबजावणी करते. शासनाला अनेक विशेष कार्ये करावी लागतात, जसे की कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षणाची तरतूद करणे, सार्वजनिक आरोग्य राखणे, कृषी क्षेत्राला उत्तेजन देणे, सामाजिक सुरक्षितता राखणे, सामाजिक कल्याण, स्वच्छता, दळणवळणाची सुविधा इत्यादी प्रत्येक कार्य हे विशेष आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ आवश्यक असतात. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यासाठी डॉक्टर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशिक्षित पोलीस दल. शासन जेव्हा या कार्याचे प्रशासन स्वतः करते किंवा शासकीय संस्थांमार्फत करते, तेव्हा ही कार्य लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी इत्यादी सर्व भारतातील लोकप्रशासनाचे घटक महत्त्वाचे आहेत. शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत ते शासनाला मदत करत असतात. जेव्हा वरील कार्य ही खाजगी संस्था किंवा अशासकीय संस्थांकडून पूर्ण केल्या जातात,
त्याला खाजगी प्रशासन किंवा व्यावसायिक प्रशासन असेही म्हणतात. शासनाच्या या प्रत्येक कार्याच्या यशस्वीतेसाठी त्याच्यामध्ये सहभागी असणारे सर्व घटक शासनाचे आणि प्रशासनाचे हे तत्पर असण्याची आवश्यकता असते. लोकसहभागांशिवाय लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण त्या प्रश्नांच्या समूळ उच्चाटनासाठी कार्य करू शकत नाही. म्हणून लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं ही शासनाबरोबर प्रशासनाचीही भूमिका असते किंवा भूमिका असावी लागते. स्वच्छता ही मानवी आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव जर मानवाला झाली तर निश्चितच स्वच्छता अभियानासारखे उपक्रम आपण चांगल्या प्रकारे राबवू शकतो आणि लोकांच्यामध्ये स्वच्छतेसंबंधीची चळवळ उभारू शकतो. जर अशा विचारांची चळवळ उभारली गेली तरच खऱ्या अर्थाने स्वच्छतेचा उद्देश साध्य होऊ शकतो आणि ज्या हेतूसाठी, ज्या उद्दिष्टांसाठी ती चळवळ सुरू केली गेली ती सफल होऊ शकते. फक्त त्यासंबंधी लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असते. म्हणून दळणवळणाच्या सुविधा असतील, सामाजिक कल्याण असेल, शिक्षणासारख्या प्राथमिक मूलभूत गरजांची पूर्तता असेल, या सर्व कार्यप्रणालीमध्ये शासनाच्या भूमिकेसाठी प्रशासनाची सेवा तत्परता ही तेवढीच महत्त्वाची त्या ठिकाणी मानली जाते. आणि म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी असतील, तालुका पातळीवरती असणारे तहसीलदार असतील किंवा गटविकास अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, तलाठी असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, हे प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावरती कार्यरत असणारे घटक हे तितकेच महत्त्वाचे व सेवातत्पर मानले जातात. आणि म्हणून शासन आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व घटकांचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये असणारा योग्य तो समन्वय, विचारांची होणारी देवाणघेवाण आणि शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये असणारे सहसंबंध हे निश्चितच त्या खात्याच्या योग्यतेसाठी, कार्यक्षमतेसाठी आणि गुणवत्तेसाठी महत्त्वाचे मानले जातात. प्रशासनाकडून राजकीय कार्यकारी प्रमुखांबद्दल केली जाणारी तक्रार किंवा राजकीय कार्यकारी प्रमुखांकडून प्रशासकीय सचिवांकडून केली जाणारी तक्रार
या दोन्ही घटकांबद्दल योग्य समन्वय राखण्याची गरज असते. योग्य त्या कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती प्राप्त न झाल्यामुळे राजकीय कार्यकारी प्रमुखांना आपल्या खात्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. तर प्रशासकीय सेवक राजकीय कार्यक्रम प्रमुखांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे आपली भूमिका योग्य प्रकारे बजावू शकत नाहीत. त्यांच्यावरती राजकीय दबाव येण्याची शक्यता अधिक असल्यामुळे प्रशासन हे गतिमान बनवण्यामध्ये अडचणी येतात. अशा प्रकारची तक्रार ही प्रशासकीय सेवकांकडून राजकीय कार्यकारी प्रमुखांच्या विरोधात केली जाऊ शकते. वास्तविक पाहता हे दोन्हीही घटक, या दोन्ही घटकांमध्ये असणारा समन्वय, या दोन्ही घटकांमध्ये असणाऱ्या विचारांची देवाणघेवाण ही निश्चितच प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी आणि गुणवत्तेसाठी महत्त्वाची मानली जात असते. तर लोकप्रशासनाच्या ज्या व्याख्या आहेत हर्बर्ट सायमन आणि डवाइट वुड्रो, ल्युथर गिडिक आणि लोकप्रशासन आणि शासन यांच्यामध्ये असणारे परस्पर संबंध, या दोन घटकांमध्ये असणारा समन्वय हा निश्चितच कार्यक्षमतेच्या दृष्टीने आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात असतो. त्यानंतर लोकप्रशासनाची जी व्याप्ती आहे, त्या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सहभागी असणारे जे अन्य घटक आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.